यानंतर एक मोठी माहिती समोर येते। नितिन गडकरी बोलतायत, थेट जाऊया। रियासत दी है वो निश्चित रूप से बहुत उपयोगी है। मैं निर्मला जी का बहुत अभिनंदन करता हूं और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आत्मनिर्भर भारत 5 ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी और विश्व की हम तीसरी अर्थव्यवस्था बनने की प्रक्रिया में है, उसमें निश्चित रूप से हम कामयाब होंगे, ऐसा विश्वास व्यक्त करता हूं। नमस्कार। तर नितिन गडकरींची प्रतिक्रिया आलेली आहे बजेटवर। याच्यानंतर अर्थतज्ञ याच्याविषयी काय बोलतायत, नरेश बोडके यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही बघूयात। मला असं वाटतं की आजच्या बजेटमधली सगळ्यात मोठी न्यूज ही असेल, जसं आपण अपेक्षा व्यक्त केली होती की हे बजेट हे उपभोक्त्याच्या बाजूने असणार आहे। अर्थशास्त्रामध्ये ज्याला आम्ही डिस्पोजेबल इन्कम म्हणतो, ते डिस्पोजेबल इन्कम आता वाढण्याची शक्यता आहे, वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जी काही ॲग्रिगेट डिमांड आहे ती ॲग्रिगेट डिमांड सुद्धा शिफ्ट होईल, म्हणजे एकूण मागणी जी आहे वस्तू आणि सेवांसाठीची ती वाढणार आहे। त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला सुद्धा बूस्ट मिळेल आणि एकंदरीत रोजगार निर्मितीसाठी फार मोठा त्याचा फायदा होणार आहे। 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री जरी असलं तरी याचा अर्थ पूर्णतः टॅक्स फ्री नाहीये। खरं तर 4 ते 8 मध्ये 5% टॅक्स आहे। तुम्ही कुठलाच एक्झम्पशन वापरलं नाही तर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागेल, परंतु तुम्ही सगळे एक्झम्पशन्स वापरले, सगळे जे काही कन्सेशन्स दिले ते वापरले तर तुम्हाला साधारण 12 लाखापर्यंत कुठलाही उत्पन्न कर भरावा लागणार नाही। यासाठी काय करावं लागेल? यासाठी तुमचं हाऊसिंग असेल, हाऊसिंग लोन असेल, तुमचं स्टँडर्ड डिडक्शन 1 लाख रुपये त्यांनी केलंय, किंवा तुम्हाला जे काही काय म्हणतात त्याला आपला इन्कम टॅक्सवर इंटरेस्ट आहे, हाऊसिंगवरचं जे इंटरेस्ट आहे त्याचं तुम्ही लिमिट वापरलं, तुमच्या LICचा असेल, इन्व्हेस्टमेंटचे जे आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंटचं लिमिट आहे ते पूर्ण वापरलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची गरज पडणार 12 लाखांपर्यंत। सामान्य नागपूरकर म्हणून, नागपूरकर नागरिक म्हणून मला असं वाटतं की ही एक खूप आनंदाची बाब आहे, कारण एक सामान्य माणूस कसं जीवनात संघर्ष करत राहते, स्ट्रगल करत राहते, मग त्याच्या सोयी आहे, रोज लागणारे म्हणजे गरजा आहेत त्याच्या पूर्ण करण्यासाठी तो पैशाची तडजोड करत राहतो आणि 12 लाखापर्यंत तो म्हणजे खूप कमी प्रमाणात पोचतो आणि याच्यात जर तो पोचला तर मग त्याला कसं आहे ते 10 लाखावर आधी 7 लाखावर लागत होतं, 10 लाखावर लागत होतं, आता 12 लाखावर केलं तर त्याच्यासाठी एक सुखद आहे की पैसे वाचणार आहे, म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या आणखी मजबूत बनेल। या लोकांना आतापर्यंत 4 लाख 5 लाख रुपये इन्कम टॅक्समध्ये सूट होती, आज 12.5 लाख रुपये मिळाल्यामुळे जे सर्व्हिसवाले झाले, जे छोटे मोठे बिझनेस करणारे झाले, त्या लोकांना एक फार दिलासा मिळाला आणि त्याच्यामुळे कसं आहे की आज ते हा बिझनेस करण्यामध्ये सुद्धा 12.5 लाखाची जी स्लॅब दिलेली आहे त्या स्लॅबपर्यंत पोहोचायला अजून चांगला बिझनेस करतील आणि त्या स्लॅबपर्यंत पोहोचतील, कारण की 12.5 लाख रुपये काही छोटी अमाऊंट नाही आहे, 12.5 लाख फार मोठी अमाऊंट आहे आणि फायनान्स मिनिस्टरनी हे केलं तर याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देईन। जो मिडिल क्लास होता तो 5.5 लाखापर्यंत त्याला इन्कम टॅक्स लागत होता। चार्टर्ड अकाउंटंटवर जेव्हा बसवायचे फायनल करायला तेव्हा चार्टर्ड अकाउंटंट आणि जशी संगमत करून हे 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरायचे, आता 12 लाखापर्यंत झाले तर ही स्लॅब वाढेल 16.5-17 लाखापर्यंत सामान्य माणूस आता इन्कम टॅक्स भरायला त्याच्या मनापासून त्याची तयारी राहील आणि हा जो निर्णय आहे हा अगदी म्हणजे अपेक्षित होता की हा असा यायला पाहिजे, कारण की आता तसंही सगळं महागाई वाढली आहे, लोकांचे पगार वाढलेले आहे, व्यवसायातनं उत्पन्न वाढलेलं आहे आणि या अमृत काळामध्ये मोदी साहेबांनी म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षाच्या नेत्यांनी जे कार्य केलं गेल्या 2.5-3-5 वर्षामध्ये ते वाखाणण्याजोगे आहे। जे बेरोजगार युवक आहे, जे नवीन ज्यांना रोजगार मिळणार आहे त्यांना 100% त्या ठिकाणी फरक पडणार आहे, फायदाच होणार आहे त्या ठिकाणी। या ठिकाणी आता जो मोदी सरकारचा जो 2025चा अर्थसंकल्प झालेला आहे सादर, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना 12 लाखापर्यंत ज्यांना त्यांचं उत्पन्न किंवा पेमेंट आहे त्यांना कर सवलत मिळालेली अतिशय आनंदाची गोष्ट आहे। शासनाने घेतलेला जो निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वसाधारण 12 लाखापर्यंत सूट मिळालेली आहे त्याचाही फायदा होईल। जे आहे ते ज्यांना काही 12 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे। 12 लाखाचा करमुक्त यांनी केलाय, पण मुळामध्ये आपल्याला पाहिजे की जे मूलभूत गरजा आहे म्हणजे खाद्यपदार्थ, जे मूलभूत गरजा हॉस्पिटल आहे, जसं महाराष्ट्र भवनमध्ये आज इथे पण आपल्याला जेवण करतो तिथे पण टॅक्स लागतो आपल्याला, तर या छोट्या छोट्या गोष्टी जी सामान्य माणसांना मूलभूत गरजा असते ना ते सगळं जर मुक्त केलं तर आपल्याला 12 लाखाचा टॅक्स मुक्तची पण गरज पडणार नाही। जे 12 लाखचं एक प्रकारे जे कर म्हणजे जे सूट देण्यात येत आहे कुठं ना कुठून ते काढण्याचा दुसरा एक त्यांनी मार्ग पण निवडलेला असेल
आज अनेक अशा गोष्टी आहेत ज्या जनतेला कमी दरामध्ये किंवा त्याच्यामध्ये टॅक्समध्ये सूट असलं पाहिजे, जसं की आरोग्याच्या संदर्भामध्ये आहे. आज अनेक शासकीय किंवा प्रायव्हेट खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा अशा योजना आणल्या पाहिजे ज्यामध्ये लोकांना मोफत आणि कमी याच्यामध्ये त्यांचा उपचार झाला पाहिजे. जो ज्येष्ठ नागरिकांना जो दिलासा दिलेला आहे तो फार म्हणजे अल्प 1 लाखापर्यंत दिलं त्यांनी, फारच अल्प आहे. आणि जे 12 लाखापर्यंत ज्यांनी जे सूट दिली ज्याचा फायदा नॉन क्रिमिनल करता होत नाही, ही फार मोठी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सेटबॅक आहे. तो फायनान्स मिनिस्टरने पहिले 7 लाख रुपये लिमिट ठेवली होती आणि ती 12 लाख केली आहे. तर 12 लाख म्हणजे ही चांगली केलेली आहे. जे मिडल क्लास जे आहे, मध्य वर्ग जो आहे त्यांना खूप बेनिफिट होईल असं मला वाटतं. आणखी एक मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही बजेटवर प्रतिक्रिया दिलेली आहे. मध्यम वर्गासाठी सरकारचं हे ड्रीम बजेट आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मध्यमवर्गीय नोकरदारांना फायदेशीर असं हे बजेट असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. मध्यम वर्गाच्या खिशामध्ये पैसा राहिल्यानं मागणी वाढणार. शेतीसाठी विकासाची योजना राबवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी बजेटचं स्वागत केलंय. इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे. याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे. शेती क्षेत्रामध्ये 100 जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल. पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये 100% खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता, अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. तर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया याच्यावर आलेल्या आहेत, त्याही बघूयात. हम लोग सैलरी कमाते हैं, उससे ज़्यादा खर्चा हमारा टैक्स में चला जाता है.